माझ्यासारखा मूर्खपणा तुम्ही अजिबात करू नका. मला माहित होतं हे मॉइश्चरायझर खूप छान आहे, पण थोडं महागडं आहे ना, म्हणून मी याला विकत घेत नव्हती. फक्त 8 दिवसाच्या रेग्युलर यूज नंतर माझ्या चेहऱ्यावर छान ग्लो ॲड झालेला आहे. हे प्रोडक्ट ना मी इथे कोपऱ्यात टॅग करते, तिथून तुम्ही बाय करून घेऊ शकतात. आणि Instagramवर रील बघत असाल तर मला कमेंट करा. त्यानंतर मी सनस्क्रीन देखील लावून घेतली आणि आता कामांना सुरुवात केली. तसं तर दिवसभरात भरपूर घर खराब होणार आहे, तरी पण मी वरवर आवरून घेतली. काल बरीच ग्रोसरी आणून घेतली होती, तिला पण मला ऑर्गनाइज करून घ्यायचं होतं. आणि हो, मी ह्या चकल्या पहिल्यांदा विकत घेतलेल्या आहेत. आता तळून बघेल कशी काय टेस्ट येते ते. आणि हा सगळा पसारा तर होणारच होता. आज फ्रीज भाज्यांनी भरून होतं, तरी पण मला प्रश्न पडत होता की मी एवढ्या भाज्यांमधून बनवू काय. भाजलेले शेंगदाणे असो किंवा खोबऱ्याचं कूट, मी हे नेहमी प्रिपेअर करून ठेवते, पण आज मला हे सगळं वेळेवरच करावं लागणार होतं. ही छोटी छोटी कामं मला वेळेवर करायला कधीच आवडत नाही. मी नेहमी आधी प्रिपरेशन करून ठेवते. आणि आज पहिल्यांदा आम्ही असं बेडरूम मध्ये इथे जेवण करतोय, कारण घरभर मातीचे एवढे कण आणि एवढी धूळ झाली ना, साफ करूनही काही उपयोग नव्हतं, कारण ते काम पुन्हा दिवसभर चालणार होतं. पिया स्कूल मधून घरी आल्यानंतर तिच्यासोबत अशी काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने मस्ती करणं तर फिक्स असतं. दुपारी जेवण केल्यानंतर बराच वेळ त्या कामवाल्या लोकांची वाट बघितली, पण ते काही आलेच नाही. मी घरही क्लीन केलेलं नव्हतं की ते येतील आणि मग पुन्हा मला करावं लागेल, पण शेवटी ते सायंकाळपर्यंत आले नाही. म्हटलं आता जाऊ दे, आता घर मस्त क्लीन करून घेऊया आणि स्वयंपाकाला सुरुवात करूयात. बाल्कनीतला छोटासा व्ह्यू वरून तुम्हाला समजलं असेल की किती धूळ माझ्या घरामध्ये आलेली असेल ती. चला असो, मी इकडे रात्रीच्या जेवणामध्ये मस्त अशी मसाला वांग्याची भाजी बनवते आणि त्यासोबत मस्त अशी ज्वारीची भाकर. पण पिया मात्र इथे हॅप्पी आहे, कारण मी तिच्यासाठी चपाती बनवली होती. चला मग मी आता माझा व्हिडिओ इथे संपवते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.